अमेरिकेमध्ये भारतीयांचे राहण्याचे वांदे होणार का? अमेरिकेत जाण्याचं स्वप्न, डॉलरमध्ये पगार आणि आय-टी क्षेत्रात करिअर, पण आता हे स्वप्न धोक्यात येणार का? कारण अमेरिकेत एक असं विधेयक सादर झालंय जे थेट हजारो नाही तर लाखो भारतीयांच्या भविष्यावर परिणाम करू शकतं. H-1B व्हिसा बंद होणार का? की इतका कठीण होणार की मिळवणंच अशक्य होईल? या नव्या कायद्यामुळे भारतीयांवर नेमके काय परिणाम होऊ शकतात? कोणतं हे विधेयक आहे? हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा. नमस्कार, मी श्रेयस पांडे, तुम्ही पाहताय न्यूज 18 मराठी. सर्वात आधी आपण समजून घेऊयात H-1B व्हिसा म्हणजे नेमकं काय. हा अमेरिकेचा एक वर्क व्हिसा आहे, ज्यामुळे परदेशी स्किल्ड प्रोफेशनल्स, विशेषतः IT इंजिनियर्स, टेक क्षेत्रामध्ये अमेरिकेमध्ये काम करू शकतात आणि इथेच भारतीयांचा मोठा दबदबा आहे. अंदाजे 70 ते 80% H-1B व्हिसा भारतीयांकडेच जातात. म्हणजेच हा व्हिसा भारतीय IT प्रोफेशनलसाठी एक लाईफलाईन आहे. आता नवीन विधेयक काय म्हणतं? अमेरिकेतील एली क्रेन यांनी एंड H-1B व्हिसा अब्यूज ॲक्ट ऑफ 2026 हे सादर केलेलं आहे. यात मोठे बदल सुचवलेले आहेत. कोणते हे बदल आहेत बरं? तर वार्षिक व्हिसा मर्यादा ही 65,000 वरून थेट आता 25,000 केली जाणार आहे. म्हणजे आता जवळजवळ हे 50% घट आहे. किमान वेतन देखील आता $2,00,000 असावं लागेल. म्हणजे एखाद्या कंपनीमध्ये त्या प्रोफेशनल जो स्किल्ड प्रोफेशनल आहे त्याचा पगार जो आहे तो $2,00,000 म्हणजे सुमारे 1.6 कोटी रुपये असला पाहिजे, तरच त्याला तिथे H-1B व्हिसा मिळणार. कुटुंब डिपेंडंट्स आणि म्हणजे कुटुंबातले सदस्य आणण्यावर देखील बंदी घालण्याचा प्रस्ताव आहे. लॉटरी सिस्टम बंद होणार आणि वेतनावर आधारित निवड केली जाणार. म्हणजे तुमचा पगार जास्त असेल तरच H-1B व्हिसा तुम्हाला मिळेल. बरं, दुसरीकडे ग्रीक स्टेब्यू यांनी तर आणखी कठोर प्रस्ताव दिला. त्यांनी म्हटलं H-1B व्हिसा पूर्णपणे बंदच करा. एक्साईल ॲक्ट असं त्यांनी आणला आणि त्यातून हा व्हिसा बंद केला पाहिजे अशी मागणी केली. बरं, अमेरिका असं का करत आहे असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर अमेरिकन नेत्यांचा दावा आहे, कंपन्या या स्वस्त परदेशी कामगार आणतात आणि अमेरिकन लोकांच्या नोकऱ्या जातात. जसं आपल्या राज्यामध्ये आज मुंबईमध्ये आपण पाहतोय, परदेशी नागरिकांना इथून पळवून लावा आणि इथल्या मराठी लोकांना रोजगार मिळावा, यासाठी जशा प्रकारे आंदोलन होतंय, राजकीय नेत्यांकडून या संदर्भात राजकारण केलं जातं, तसंच हे प्रकरण अमेरिकेतलं आहे. H-1Bचा मिसयूज होतोय असं इथल्या काही स्थानिक नेत्यांनी दावा केला आहे. त्यांचा सरळ संदेश आहे अमेरिका फर्स्ट. जसं आपल्या महाराष्ट्रामध्ये आपण म्हणतो मुंबई आधी आणि त्यानंतर इतर, तसंच आहे. बरं, भारतीयांसाठी हा किती मोठा धक्का आहे? तर पहिला आणि सर्वात मोठा धक्का, H-1B मिळणं खूप कठीण होणार. कारण 65,000 वरून जर 25,000 व्हिसाच दिला जाणार म्हणजे स्पर्धा किती टफ होईल. 2 ते 3x ने ही स्पर्धा वाढेल, कॉम्पिटिशन वाढेल. आणि $2,00,000 म्हणजे सुमारे 1.5 कोटीची सॅलरी जर तुम्हाला एखाद्या कंपनीनं दिली तर त्या कंपनीचा दिवाला निघून जाईल. कंपनीला ते परवडणार नाही. अनेक कंपन्या भारतीयांना हायरच नाही करणार. IT सेक्टरवर याचा जोरदार परिणाम होईल. भारताचा IT सेक्टरवर काय परिणाम होईल? TCS, इन्फोसिस, विप्रो हे सर्व मोठ्या कंपन्या H-1B व्हिसावरच अवलंबून आहेत आणि या सर्व विदेशी कंपन्या आहेत. यांना मोठा फटका बसेल. जर हा कायदा लागू झाला तर ऑनसाईट अपॉर्च्युनिटी कमी होईल, सॅलरी ग्रोथ मंदावेल आणि लेऑफ्स वाढू शकतात. कंपन्या दुसऱ्या देशांकडे वळू शकतात. उदाहरणार्थ कॅनडा किंवा युरोप. इथले जे स्किल्ड लेबर्स आहेत त्यांना मग तिथे नोकऱ्या दिल्या जातील. बरं, विद्यार्थ्यांसाठी देखील धोक्याची घंटा आहे. आज हजारो भारतीय विद्यार्थी US मध्ये MS करतात, नंतर H-1B व्हिसा मिळवण्याचं स्वप्न पाहतात. पण आता डिग्री घेतल्यानंतर ही जॉब मिळणं कठीण होणार आहे. कारण OPT नंतर अनसर्टन्सी इथे येणार. म्हणजे काय? तर स्टडी, जॉब प्लस ग्रीन कार्ड हा जो मार्ग होता आधी तो आता तुटू शकतो. म्हणजे हा मार्ग धोक्यातच येऊ शकतो सरळ शब्दात. बरं, या विधेयकामध्ये एक मोठा मुद्दा आहे. डिपेंडंट म्हणजेच वाईफ ऑर चिल्ड्रन यांना आणण्यावर मर्यादा आहे. म्हणजे तुम्हाला एकटं यावं लागेल, कुटुंब घरी ठेवून यावं लागेल, म्हणजे वेगळं राहावं लागेल. इमोशनल आणि फायनान्शियल स्ट्रेस तुमचा वाढेल. बरं, मग जे भारतीय आधीपासून अमेरिकेमध्ये आहेत त्यांचं काय होणार बरं, असाही प्रश्न पडला असेल. तर आधीच H-1B व्हिसा ज्यांच्याकडे आहे त्या भारतीयांसाठी असं आहे की व्हिसा रिन्युअल त्यांचं कठीण होऊ शकतं. जॉब स्विच हा रिस्की होऊ शकतो. ग्रीन कार्ड प्रोसेस त्यांची स्लो होणार. अनसर्टन्सी इथे वाढणार.
हा फक्त एक विजाचा मुद्दा नाही आहे, हा ग्लोबल जॉब मार्केट बदलण्याचा एक मोठा संकेत असल्याचं बोललं जात आहे. अमेरिका इनवर्ड होतो. भारताला स्वतःच्या टॅलेंटसाठी आता इथे संधी निर्माण करावी लागणार आहे आणि त्यासाठी भारत सरकार किती तयार आहे हे सरकारलाच माहिती. भारतीयांसाठी पुढे काय, तर अल्टरनेटिव्ह देश भारतीयांसाठी काही आहेत, तेही मी तुम्हाला सांगतो. कॅनडा, ऑस्ट्रेलिया आणि जर्मनी या देशांमध्ये देखील भारतीय स्किल्ड लेबर्सला चांगला पगार मिळतो आणि संधी मिळते. बरं, भारतातच जर हाय पेईंग जॉब्स वाढू लागल्या तर हे लोक जाणार नाहीत, पण तसं होणं जवळजवळ अशक्यच बोललं जातं. पण रिमोट वर्क वाढेल असंही बोललं जात आहे आणि H1B व्हिसा फक्त एक व्हिसा नाही आहे, तो लाखो भारतीयांचं एक स्वप्न आहे. कारण अनेकांना विदेशात जाऊन म्हणजेच अमेरिकेत जाऊन IT कंपनीमध्ये चांगल्या पॅकेजवर नोकरी करण्याचं स्वप्न असतं, ते आता कुठेतरी भंग होताना दिसेल. पण आता हे स्वप्न अधिक कठीण होईल, जवळजवळ अनिश्चितच होईल किंवा पूर्णपणे बदलणार असंही बोललं जातं. बरं, अमेरिकेचा हा निर्णय आणि याचे परिणाम भारतावर, अमेरिका काहीतरी निर्णय घेतो आणि त्याचे परिणाम नेहमी भारतीयांवरच होतात. असं का? आपण इतके अमेरिकेच्या निर्णयावर डिपेंडंट झालो आहे का? तुम्हाला नेमकं काय वाटतं? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुमचा कोणी मित्र असेल जो अमेरिकेमध्ये H1B व्हिसा मिळवू इच्छित असेल तर त्याला ही माहिती लवकरात लवकर पाठवा. आणि तुम्हाला असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहायचे असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार.